सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 79 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता रुद्र त्याच्या ट्रिपसोबत उत्तर भारतात गेला होता. 8 दिवसांसाठी जाणार असं तो म्हणाला होता. आणि विशालनं पद्मिनीला रात्री फोन केला आणि पद्मिनी म्हणाली, साहेब, आईला जरा कफ झाला आहे, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल, तुम्ही याल का उद्या? विशाल म्हणाला, हो येईन, पण का गं, रुद्र का नाही घरी? पद्मिनी म्हणाली, रुद्र त्याच्या ट्रिपसोबत गेला आहे आणि 8 दिवस तरी तो येणार नाही असं म्हणाला आहे. आणि विशाल म्हणाला, हो का, ठीक आहे, येतो. आणि मग त्याच वेळी त्याच्या डोक्यात काहीतरी भन्नाट आयडिया आली. पल्लवीला जे सरप्राईज द्यायचं होतं त्यासाठी हा परफेक्ट टाईम होता. आणि त्यानं हसूनच फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी लवकर रुद्रच्या घरी गेला. आईला गाडीत घेतली आणि हॉस्पिटलमध्ये आणून घरी सोडलं. आणि त्यानं दामिनीला सांगितलं की मला पल्लवीला सरप्राईज द्यायचं आहे. जी तिनं इच्छा व्यक्त केली होती की तिच्या पायाचं ऑपरेशन झाल्यावर तिला समुद्राच्या पाण्यात नाचायचं आहे आणि वाळूवर चालायचं आहे. आणि दामिनी म्हणाली, दादा ठीक आहे, काही हरकत नाही, रुद्रसुद्धा 8 दिवस आता येणार नाही, पण दादा, रुद्र यायच्या आत तुम्ही दोघे परत याल ना? कारण रुद्रला जाऊन ऑलरेडी 2 दिवस झाले आहेत. विशाल म्हणाला, अगं फक्त 2 दिवसांसाठी जाणार आहे, तिसऱ्या दिवशी परत येणार, तोपर्यंत रुद्र काही येणार नाही. आणि दामिनी म्हणाली, ठीक आहे. विशाल म्हणाला, पण हे पल्लवीला अजिबात सांगू नकोस, मी तिला काहीच न सांगता नेणार आहे. हे सरप्राईज पाहून तिला होणारा आनंद मला तिच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे. दामिनी म्हणाली, ठीक आहे, पण दादा असं कुठपर्यंत चालणार? तू ताईंचा हात मागायला का नाही येत आमच्या घरी? विशाल म्हणाला, येतो ग, नक्की येतो, पण त्याचं काय आहे ना, मी नेहमी मनाची तयारी करतो, 2 पावलं पुढे जातो आणि रुद्राचा अवतार बघितला, त्याचं बोलणं ऐकलं की पुन्हा 100 पावलं मागे जातो. असं होतंय सध्या माझं. आणि समजा मी त्याच्याशी बोललो तर माझ्याविषयी काय विचार करेल ग तो? हा एक खूप मोठा प्रश्न सतावतोय मला. दामिनी म्हणाली, दादा, तू हा विचार का करतोस? रुद्र काय विचार करेल म्हणजे? तुझं लग्नाचं वय आहे, ताईंचं लग्नाचं वय आहे आणि तुला त्या आवडल्या, त्यांनाही तू पसंत आहेस. विशाल म्हणाला, तुझं बरोबर आहे, पण जिथे मीच रुद्रला पसंत नाही तिथे त्याच्या ताईसाठी मी त्याला का पसंत पडेल? म्हणून मी आईबाबांना घेऊन यायचा विचार करतोय. पण आता रुद्र गेलाच आहे तर मी तिला थोडं बाहेर घेऊन जावं असं म्हणतोय. आता नंतर काय होईल ते होईल, पण त्याआधी मला पल्लवीची ही शेवटची एक राहिलेली इच्छा पूर्ण करायची आहे. आणि दामिनी म्हणाली, दादा, रुद्रनं जर नकार दिला लग्नाला तर काय करशील तू? आणि विशाल गप्प बसला. दामिनी चिडली आणि म्हणाली, हे बघ, असं का गप्प बसलास तू? तुझ्यात धमक नाही का तुझं प्रेम मिळवण्याची? मी कशी पळून जाऊन लग्न करत होते, तू तसं करू शकत नाही का? विशाल म्हणाला, दामिनी, मी तसं काहीही करणार नाही, कारण तू जे पाऊल उचललं होतंस त्यामुळे आम्हाला किती त्रास झाला आहे हे मला चांगलंच माहीत आहे. मग हाच त्रास मी इतरांना कसा देऊ? आता दामिनी गप्प बसली आणि थोड्या वेळाने म्हणाली, पण दादा, मी आईबाबांना काय सांगू रे? त्यांनी जर विचारलं ताई कुठे गेली आहे तर काय करायचं? विशाल म्हणाला, त्यांचं कोणी नातेवाईक आहे का, म्हणजे जवळचं मावशी वगैरे, तिकडे गेली असं सांग. दामिनी म्हणाली, ठीक आहे, बघते मी. आणि विशाल पुन्हा घरी गेला. त्यानं 3 दिवसांची रजा काढली आणि तो म्हणाला, पाटील, मी 3 दिवस आता पोलीस स्टेशनला येणार नाही. पाटील म्हणाले, साहेब, काही खास कारण आहे का? विशाल म्हणाला, तसं खास काही नाही, पण आहे एक काम. पाटील म्हणाले, अरे देवा, म्हणजे अजूनही काही खास नाहीच का? विशाल काहीच न कळून म्हणाला, म्हणजे काय खास असायला हवं होतं? पाटील म्हणाले, नाही म्हणजे साहेब, त्या दिवशी दामिनी आली होती तेव्हा एका मुलीला घेऊन इथे पोलीस स्टेशनला, आणि ती काय सांगत होती हे आठवतंय ना? मग मला वाटलं की तुम्ही मनावर घेतलेलं दिसतंय, म्हणून काही एंगेजमेंट सेरेमनी, साखरपुडा वगैरे असलं काही असेल असं वाटत होतं. विशाल हसला आणि म्हणाला, पाटील, तसं काही असतं तर तुम्हाला नक्की सांगितलं असतं, पण तसं काहीच नाही. पाटील म्हणाले, साहेब, वडिलकीच्या नात्याने एक गोष्ट सांगू का?
खूप उशीर नका करू लग्नाला. लग्न कसं योग्य वेळी झालं पाहिजे. मग पुढचं सगळं आयुष्य कसं सुरळीत होतं. म्हणजे असं बघा, आता मला रिटायरमेंटला 4 वर्ष कमी आहेत. तोपर्यंतच माझ्या मुलीचं आता लग्नही होईल आणि माझा मुलगा जॉबला सुद्धा लागेल आणि मी रिटायर व्हायला मोकळा, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून. कारण आमची लग्न लवकर झाली. पण आजकालची तुम्ही मुलं वयाच्या 30 वर्षापर्यंत लग्न करतच नाही. आणि काय ते रिलेशनशिपमध्ये राहायचं नवीन फॅड आलं आहे. एकत्र राहायचं कुठल्याच नात्याविना. एकमेकांशी पटतंय की नाही पटतंय ते चेक करायचं. मग पटलं तर ठीक आणि नाही पटलं तर पुन्हा वेगळं व्हायचं आणि पुन्हा दुसरं पकडायचा. आणि समजा लग्न झालं तरी लवकर मूल होऊ देत नाही आणि मग सगळंच लेट होत जातं. आणि विशाल हसला आणि म्हणाला, अहो पाटील, तुमचा जमाना वेगळा, आमचा जमाना वेगळा. आजकाल तर सिंगल लाईफ जास्तीत जास्त एन्जॉय करायची आणि इतक्या लवकर लग्न करून जबाबदारी घ्यायची नाही, असा ट्रेंड चालला आहे. आणि पाटील म्हणाले, आणि जरी समजा लग्न झालं तरीही फक्त नवरा आणि बायको एवढंच पाहिजे. तो राजा आणि ती राणी. ती बेडवर झोपते आणि हा भरतो घरचं पाणी. असं आहे बघा साहेब आजकाल. विशाल आता खूप हसला आणि म्हणाला, पाटील मस्त, हां, खूपच मस्त. तुम्हाला भरपूर ज्ञान आहे बरं का, जे लग्न संस्थेवर तुम्ही इतकं सुंदर भाष्य करताय. पाटील म्हणाले, नाहीतर काय साहेब, अहो आमच्या वेळी मुलगी लग्न होऊन घरात आली की एकत्र कुटुंब पद्धतीत घरात जितकी माणसं असतील त्या सगळ्यांचं तिला करावं लागायचं. जेवण बनवायचं, कपडे धुवायचे, सगळ्यांची काळजी घ्यायची. तरीसुद्धा हू की चू करत नव्हतं कोणी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिचा हात बंद नसायचा. पण आता असं झालंय बघा, सासू सासरेसुद्धा जड झाले आहेत. एक सुद्धा माणूस एक्स्ट्रा खपत नाही यांच्या घरात. आणि बाकीचे जाऊ द्या हो, मुळात या दोघांचंच पटलं तरी गंगेत घोडं नालं म्हणायचं. आईबापाचा विचारच आजकाल कोणी करत नाही. विशाल म्हणाला, तुमचं खरं आहे. आणि मी जरी आजच्या जनरेशनचा असलो तरी पाटील म्हणाले, साहेब ते दिसतं हो, तुमच्या संस्कारांवरूनच दिसतंय. पण एक विचारू का? विशाल म्हणाला, विचारा. मग पाटील म्हणाले, त्या दिवशी तुम्ही आम्हाला तुमच्या भावी पत्नीचा चेहरा तर दिसू दिलाच नाही, पण नाव तरी कळेल का? आणि विशाल म्हणाला, पल्लवी. पल्लवी नाव आहे तिचं. आणि इतका वेळ गप्प बसून त्यांची चर्चा ऐकणाऱ्या मोरे मॅडम म्हणाल्या, साहेब पसंत छान आहे बरं का तुमची. विशाल आश्चर्यानं म्हणाला, तुम्हाला कसं माहीत? तुम्ही तर तिला पाहिलं नाही ना त्या दिवशी. पाटील म्हणाले, अहो आपल्या मोरे मॅडम एकदम भन्नाट आहेत. त्यांचा हात बघूनच त्यांनी सांगितलं की मुलगी किती सुंदर आहे. आणि आता विशाल थोडा लाजला आणि म्हणाला, थँक्यू मोरे मॅडम, चला निघतो. जर कोणी सिनियर आले आपले तर त्यांना सांगा की माझी रजा आहे, काही पर्सनल काम आहे म्हणून. असं म्हणून विशाल गेला. त्यानं आईबाबांना पण सांगितलं की तो बाहेर निघाला आहे, पण कुठे निघाला आणि का निघाला आहे हे नाही सांगितलं. खरं काय होतं ते फक्त दामिनीला आणि त्यालाच माहीत होतं. आणि तो गाडी घेऊन आला रुद्रच्या घरासमोर. त्यानं पद्मिनीला बाहेर बोलवून घेतली आणि तिला म्हणाला, गाडीत बस. ती म्हणाली, साहेब आता का गाडीत बसू, कुठे जायचं आहे? आणि विशाल तिच्या डोळ्यात डोळे घालून हसून म्हणाला, हनीमूनला. तशी ती लाजली आणि त्याची नजर टाळत दुसरीकडे बघायला लागली आणि हळूच म्हणाली, तुमच्यात तितकी हिंमत असती तर मग काही विचारूच नका. विशाल म्हणाला, चल ना आता बस. ती म्हणाली, आधी सांगा ना कुठे जायचं आहे. असं कसं येऊ मी तुमच्यासोबत घरी कोणाला काहीच न सांगता? तुम्ही मला किडनॅप वगैरे केली तर? तो हसून म्हणाला, मी तुला किडनॅपर वाटतो का? अगं पोलीस आहे मी. ती हसून म्हणाली, आजकाल किडनॅपरसुद्धा पोलिसांचा वेश घेऊन फिरतात, घरात घुसतात, दरोडा टाकतात. कोणाचाच भरोसा नाही देता येत ना. विशाल म्हणाला, असं का? पण मी तर कितीतरी वेळा घरात घुसलोय, रूममध्ये आलोय, बेडवर बसलोय, पण दरोडा अजून टाकलाच नाही मी. जो काही दरोडा टाकायचा आहे आणि जी काही लूट करायची आहे ती लग्न झाल्यावरच करणार. तोपर्यंत तू बिनधास्त माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत फिरू शकतेस. आता येतेस का? उशीर होतोय.
ती म्हणाली, 1 मिनिट, मी दामिनीला सांगून येते. आता विशालने खाली उतरून तिला गाडीत बसवली आणि गाडी सुरू केली. आणि त्यानं तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, तू माझ्याजवळ इच्छा व्यक्त केली होतीस ना की तुला समुद्राच्या पाण्यात न्हावून निघायचं आहे, तर मी तुला आता तिथेच घेऊन चाललोय. आपण अलिबागला निघालोय. आणि हे ऐकून तिला खूप आनंद झाला. काही तासांच्या प्रवासानंतर ते तिथे पोहोचले आणि समोर पसरलेला निळा निळा अथांग महासागर पाहून ती खूप खुश झाली. तिने पहिल्यांदाच महासागर बघितला होता. सनसेट होता होता ते तिथे पोहोचले होते आणि तो नजारा पाहून ती खूप खुश झाली. आणि जास्त गर्दीसुद्धा नव्हती. पण त्या दिवशी ते दोघे पाण्यात गेलेच नाहीत. थोडेसे फिरले, शॉपिंग केली आणि हॉटेलवरच मुक्काम केला. एकच बेड पाहून ती म्हणाली, साहेब, आपण एकाच बेडवर झोपायचं? तो म्हणाला, मला काही अडचण नाही. तुझी तयारी आहे का? आणि ती गप्प बसली. आता विशाल तिच्या जवळ आला तशी ती काहीशी संकोचली. विशाल तिच्या आणखी खूप जवळ आला तशी तिच्या काळजाची धडधड वाढली आणि तो हळूच तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, तू अजून मला उत्तर नाही दिलंस पल्लवी माझ्या प्रश्नाचं, की तुझी काय इच्छा आहे? आता तिनं सुद्धा त्याच्या नजरेत नजर मिसळून पाहिलं. त्याची नजर तिला बरंच काही सांगत होती आणि ती म्हणाली, मी जर माझी इच्छा तुम्हाला सांगितली तर तुम्ही ती इच्छासुद्धा पूर्ण कराल ना? विशाल म्हणाला, तू माझ्यासमोर इच्छा व्यक्त केली आणि मी नाही पूर्ण केली, असं कधी झालंय का? मग आता पटकन बोल की तुझी काय इच्छा आहे. मी ती लगेच पूर्ण करणार. आणि ती म्हणाली, साहेब, माझी अशी इच्छा आहे की की तुम्ही लवकरात लवकर घरी येऊन माझा हात मागावा. विशाल थोडा हसला आणि म्हणाला, ठीक आहे. आपण परत गेलो आणि रुद्र परत आला की मी नक्की तुझा हात मागणार आणि तुझी इच्छा पूर्ण करणार. फक्त तुझा हात मागण्याची. ती हसून म्हणाली, फक्त हात मागणार आणि पुढचं काय? ते कोण करणार? विशाल म्हणाला, ते सुद्धा पूर्ण होईल, पण तू इच्छा व्यक्त केली तर. आता ती हसली आणि म्हणाली, तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगावीच लागते का हो? स्वतःहून काही कळत नाही का? विशाल म्हणाला, तुला आधीच सांगितलं आहे, मला यातलं काही कळत नाही. मी बुद्धू आहे. ती म्हणाली, मग इतकं रोमॅन्टिक कसं होता येतं तुम्हाला, जर काही कळत नाही तर? तुम्ही ना साहेब, बोलता एक आणि वागता एक. तो तिच्या आणखीन जवळ जात म्हणाला, तो रोमॅन्टिकपणासुद्धा तुझ्यामुळेच शिकलो आहे मी. आणि आत्तासुद्धा तुझी इच्छा असेल तर मला खूप काही करू वाटतंय पल्लवी. असं म्हणून त्यानं तिच्या मानेवर किस केला आणि ती खूप रोमांचित होऊन गेली आणि त्याच्यापासून लांब जाऊन खिडकीत उभा राहिली. आणि त्यानं तिला पुन्हा पाठीमागून मिठी मारली. आता तिचे श्वास आणि शब्द दोन्ही घशात अडकले होते. त्याच्या स्पर्शातली ओढ तिला असह्य होत होती. तिनं गरकन वळून त्याला मिठी मारत त्याच्या गालावर तिचे ओठ टेकवले आणि त्यानंही तिच्या कपाळावर किस केला आणि म्हणाला, नको जास्त ऑकवर्ड वाटून घेऊ. मी तुझ्या आणि माझ्या इच्छेशिवाय अजिबात काही करणार नाही. चल झोपूया. तू कंटाळली असशील ना? तू वर झोप, मी सोफ्यावर झोपतो. असं म्हणून तो चेंज करून आला. मग तीही चेंज करून आली आणि आता दोघेही लांब लांब झोपले. ती बेडवर झोपली आणि तो सोफ्यावर. आता तिने त्याच्याकडे पाठ केली होती आणि तिची गोरी गोरी पाठ पाहून विशालच्या हृदयात पुन्हा वणवा पेटायला लागला आणि त्याच्या हृदयाची धडधड वाढायला सुरुवात झाली. स्वतःवर कंट्रोल न होऊन तो जर तिच्याजवळ गेला आणि घट्ट मिठी मारत झोपला तर त्यात त्याचा दोष नव्हता, असं त्याला वाटलं. आणि भलतंच काहीतरी होऊन बसेल, कारण दोघेच होते रूममध्ये, घरापासून इतक्या लांब. इतका एकांत असूनही त्याला त्याची मर्यादा ओलांडायची नव्हती. आणि तो म्हणाला, पल्लवी, तुझी हरकत नसेल तर माझ्याकडे तोंड करून झोप ना. आणि तिने त्याच्याकडे तोंड केलं. विशालनं तिला एक लांबूनच फ्लाइंग किस दिला आणि तिनंही तसाच त्याला एक फ्लाइंग किस दिला. विशालने तिचा तो फ्लाइंग किस त्याच्या मुठीनेच पकडला आणि त्याच्या हृदयाजवळ हात ठेवला आणि पद्मिनी गालात हसली. आणि मग लांबूनच दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून कधी झोपे गेले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. आणि आता इकडे दामिनीसुद्धा झोपायची तयारी करत होती. तीसुद्धा एकटीच होती. रुद्रला खूप मिस करत होती. तिने नुकताच रुद्रला फोन लावला होता. रुद्र म्हणाला, दामिनी आणखीन 4 दिवसांनी येणार आहे.
दामिनी म्हणाली, रुद्र आय मिस यू, मला तुझी खूप आठवण येते. रुद्र म्हणाला, मलासुद्धा तुझी खूप आठवण येते, पण मी ना इकडून येताना एक सरप्राईज घेऊन येणार आहे तुझ्यासाठी आणि ताईसाठी सुद्धा, म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच ते सरप्राईज आहे. दामिनी म्हणाली, काय सरप्राईज आहे रुद्र? रुद्र म्हणाला, ताईसाठी एक चांगलं स्थळ आलेलं आहे. या ट्रिपमध्ये त्याचे आई बाबा भेटले मला आणि हॉटेलचा विषय सुद्धा लवकरच सॉल्व्ह होईल. ट्रिप संपली आणि आम्ही तिकडे आलो की सगळी बोलणी करू. दामिनी थोडी उदास झाली, पण आता रुद्र परत आला. विशाल आणि पद्मिनी परत आले की हे सगळं बोलूनच टाकायचं असं त्यांनी ठरवलं होतं. आणि दामिनी म्हणाली, आणि माझ्यासाठी काय सरप्राईज आणशील? रुद्र म्हणाला, ते आत्ताच नाही सांगणार, आल्यावरच दाखवेन. आणि दोघेही एकमेकांना गुड नाईट म्हणून झोपले. आणि आता इकडे पहाटे पहाटे विशालला जाग आली. त्यानं डोळे उघडून समोर पाहिलं तर अंगाला मस्त असा एक मादक मुरड घालत आळस झटकणारी पद्मिनी त्याला दिसली. खूपच सुंदर दिसत होती पद्मिनी आणि सकाळी तिचं रूप खूपच उठून दिसायचं. आणि आता त्याला नाही कंट्रोल झालं स्वतःवर आणि तो तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, तुझी परवानगी असेल तर मी तुला मिठीत घेऊन झोपू शकतो का थोडा वेळ? आता पद्मिनी थोडीशी हसली आणि म्हणाली, रात्रभर केला ना कंट्रोल, मग आता काय झालं साहेब? तो म्हणाला, तेच तर म्हणतोय, रात्रभर मी केला ना कंट्रोल, मग आता थोडीशी परवानगी दे ना. आणि ती हसून त्याला मिठी मारून झोपली. आणि आणखीन एक तासभर ते दोघे तसेच झोपले एकमेकांच्या मिठीत. आणि आता इकडे दामिनीचा मेंदू जागा झाला आणि तिला तिच्या अंगावर काहीतरी ओझं जाणवलं. तिने थोडेसे डोळे उघडून पाहिलं आणि ती खूप दचकली त्याला समोर तिच्याजवळ तिच्या अंगावर हात टाकून झोपलेला पाहून. आणि ती खूप दचकून उठून म्हणाली, रुद्र तू तू केव्हा आलास? रुद्रनं तिला जवळ ओढली आणि तसेच डोळे झाकून तिला मिठीत घेत म्हणाला, तू मला खूप मिस करत होतीस ना, म्हणून रातोरात आलो. दामिनी पुन्हा धक्का बसून म्हणाली, पण रुद्र तू मला या आधी का नाही सांगितलं की तू येणार आहेस? असा अचानक कसा आलास तू? रुद्र पुन्हा तशाच आळसावलेल्या आवाजात म्हणाला, दामिनी तू काही प्राईम मिनिस्टर आहे का गं तुझी परवानगी घ्यायला आणि तुला सांगून यायला? मी माझ्याच घरी आलो आहे आणि माझ्याच बेडरूममध्ये माझ्याच बायकोजवळ आलो आहे. इतकं दचकायला काय झालं आहे तुला? का माझ्याऐवजी दुसरं कोणीच येणार होतं? तिने त्याला एक फटका दिला आणि म्हणाली, काहीही काय बोलतोस रे रुद्र? हे बघ, असलं काहीही नाही आणि तू असं काहीही बोलू नकोस वेड्यासारखा. रुद्र म्हणाला, मग आता ये ना जवळ आणि झोप माझ्याजवळ. मलाही तुझी खूप आठवण येत होती ग. काम संपलं आणि म्हणून मग एमर्जन्सी फ्लाईट पकडून आलो. कुठे त्या सगळ्या कपलसोबत फिरत बसू, असं म्हणून रुद्र तिच्या शरीरावरून त्याचा हात फिरवू लागला. आणि तो रोमॅन्टिक झाला होता सकाळी सकाळी. आता दामिनीला टेन्शन आलं होतं आणि ती म्हणाली, रुद्र मी जरा आले, वॉशरूमला जाऊन येते. असं म्हणून ती गेली आणि रुद्रचीही झोप लागली. आता दामिनी विशालला खूप कॉल करत होती, पण विशालचा फोन नो डिस्टर्ब मोडवर होता. त्याला हे 2 दिवस फक्त पल्लवीसोबत जगायचे होते आणि सतत कामाचे कॉल येत राहतील म्हणून त्याने फोन घेणं बंद केलं होतं. दादा फोन उचल, दादा फोन उचल, प्लीज दादा, असं म्हणून दामिनी खूप अस्वस्थ होऊन एरझारा घालत होती. रुद्रने जर विचारलं की पद्मिनीताई कुठे आहे तर त्याला काय सांगणार? मेले, आता ठार मेले, असं म्हणून दामिनीचं अर्ध अवसान गळून पडलं होतं. आणि आता रुद्र उठून फ्रेश होऊन नाश्त्यासाठी आला. दामिनी घाबरत घाबरत नाश्ता बनवत होती. त्याने तिला पाठीमागून मिठी मारली आणि म्हणाला, दामिनी आय लव्ह यू अँड आय मिस यू. तशी ती फार दचकली. तिच्या हातातून भांडं खाली पडलं. रुद्रने ते भांडं उचलून वर ठेवलं आणि म्हणाला, दामिनी काय झाले तुला? सकाळपासून अशी अस्वस्थ का आहेस? तुला काही होतंय का? तुला आनंद नाही झाला का मला आलेलं बघून? ती म्हणाली, रुद्र अरे असं काय करतोस? मला का आनंद नाही होणार? मला आनंद झाला आहे. पण तू म्हणत होतास ना ते सरप्राईज, ते कुठे आहे? रुद्र म्हणाला, अगं हेच होतं माझं सरप्राईज. तुझे डोळे उघडायच्या आत मला तुझ्यासमोर तुझ्याजवळ यायचं होतं आणि मी आलो. कसं वाटलं माझं सरप्राईज? असं त्यानं तिला हसून विचारलं. पण ती गप्पच बसली होती, कसला तरी विचार करत होती. रुद्रनं तिच्यासमोर चुटकी वाजवली आणि म्हणाला, तुझं लक्षच नाही दामिनी माझ्याकडे. नक्कीच तुला काहीतरी होतंय.
आपण हॉस्पिटलमध्ये जायचं का? आणि दामिनी म्हणाली, नाही रे रुद्र. कुठे काय? तू बस ना, तुला चहा देऊ की कॉफी? रुद्रनं तिच्या गळ्यात हात टाकले आणि म्हणाला, सध्या मला एक किस हवा आहे, मिळेल का? ती थोडीशी हसली आणि म्हणाली, देते ना. असं म्हणून तिने त्याच्या ओठांवर एक किस दिला. पण त्या किसमध्ये रुद्राला नेहमीचा टच वाटत नव्हता. नेहमीचा ओलसरपणा, गोडवा तिच्या ओठात वाटत नव्हता, कारण तिचे ओठ घाबरून पांढरे फटक पडले होते. नक्कीच दामिनीला काहीतरी होतंय हे त्यानं ओळखलं आणि त्यानं तिला डायनिंग टेबलवर बसवली आणि म्हणाला, तू बस, आज कॉफी मी करतो आपल्या दोघांसाठी. असं म्हणून त्यानं कॉफीची तयारी केली आणि म्हणाला, ताईसुद्धा आता येईलच ना नाश्त्यासाठी, मग तिच्यासाठी सुद्धा बनवतो. ताई, मी आलोय ग, लवकर बाहेर ये. उठलीस का? अशी त्यानं एक जोरात हाक मारली आणि दामिनी खूप घाबरली. रुद्रनं तिघांसाठी कॉफी बनवली आणि म्हणाला, दामिनी, ताईला इतका उशीर का झालाय ग? थांब, मी बघून येतो. असं म्हणून तो निघाला आणि दामिनी घाबरून ओरडून म्हणाले, रुद्र, अरे कशाला? तू कशाला जातोस? रुद्र म्हणाला, अशी काय करतेस? ती का आली नाही ते बघायला नको? दामिनी म्हणाली, रुद्र, ते बघ ना तू. अरे म्हणजे मी बघून येते ना. ताई मुलगी आहे ना, आणि झोपल्या असतील त्या तर. तसं तू त्यांचा भाऊ असला तरी पुरुष आहेस, असं पटकन जाणं योग्य नाही ना. रुद्रला ते पटलं आणि म्हणाला, ठीक आहे, मग तू जा. आणि दामिनी पद्मिनीच्या रूममध्ये गेली आणि तिथेच पुन्हा तोंडात बोट घालून इरजारा घालू लागली आणि बेडवर हेल्पलेस होऊन बसली. आता पद्मिनी घरातच नाही तर कुठून तिला आणू? प्रकट करू की काय, असं तिला वाटलं. विशालसुद्धा फोन उचलत नव्हता आणि पद्मिनीसुद्धा फोन घेत नव्हती. खूप वेळ ती बाहेर आलीच नाही. आता न राहून रुद्र आत गेला आणि म्हणाला, हे काय दामिनी, ताई कुठे आहे? दामिनी आता रडायचीच तेवढी बाकी राहिली होती. ती म्हणाली, रुद्र, अरे ताई. आणि रुद्र म्हणाला, अच्छा, वॉशरूमला गेली आहे का? आणि मग दामिनी म्हणाली, हो हो रुद्र, ताई बहुतेक वॉशरूमलाच गेले आहेत. रुद्र तिला म्हणाला, मग तू इथं बसून काय करतेस? चल, आपण आता बाहेर जाऊया. आणि दोघेही कॉफी घेण्यासाठी बाहेर आले. रुद्रनं तिला हाताला पकडून बाहेर आणलं आणि म्हणाला, दामिनी, मी काय म्हणतो, आता आपण ताईला वरची रूम देऊया आणि आईबाबांना खालच्या रूममध्ये शिफ्ट करू, म्हणजे त्यांना फिरता येईल ना. दामिनी म्हणाली, हो, तसंच करूया. रुद्र म्हणाला, ठीक आहे, मी आईबाबांना भेटून येतो आणि मी आलोय ते सांगतो. आता रुद्र आईबाबांना भेटून आला तरीसुद्धा पद्मिनी बाहेर आली नाही. आणि रुद्र म्हणाला, हे काय, अजूनही ताई बाहेर आली नाही? तिला चक्कर वगैरे आली नसेल ना बाथरूममध्ये? असं म्हणून आता तो काळजीने आत गेला आणि बाथरूम उघडलं तर तिथंही पद्मिनी नव्हती. रुद्र बाहेर आला आणि म्हणाला, दामिनी, अगं ताई कुठेच दिसत नाही. आणि आता दामिनी आणखीन घाबरली आणि म्हणाली, रुद्र, अरे असं कसं शक्य आहे? ताई घरात नाही, त्याचा अर्थ काय? रुद्र म्हणाला, म्हणजे तुलाही माहीत नव्हतं की ताई घरात नाही? याचा अर्थ तिला कोणीतरी किडनॅप केलं नसेल. मी आत्ताच्या आत्ता पोलीसमध्ये जाऊन तक्रार करतो. आणि आता तर जास्तच घाबरली दामिनी आणि त्याला अडवत म्हणाली, रुद्र, अरे मी तुला सांगायचं विसरले, म्हणजे काय झालं ना ते गडबडीत राहून गेलं. पण ताई बाहेर गेल्या आहेत, त्यांना काही नाही झालं. रुद्र तिच्याकडे अविश्वासानं बघून म्हणाला, मी इतका अस्वस्थ झालो ताईसाठी आणि हे तुम्हाला आत्ता सांगतेस? आणि बाहेर म्हणजे कुठं गेली ताई? कधी गेली? असं म्हणून त्यानं पद्मिनीचा फोन लावायला सुरुवात केली, पण फोन लागत नव्हता. आणि रुद्र म्हणाला, बोल पटकन, कुठं गेली ताई? या मुंबईमध्ये तर आमच्या ओळखीचं आणि नातेवाईक असं कोणीच नाही ना, तिची एखादी मैत्रीण. मग कुठे गेली? आणि दामिनी म्हणाली, अरे त्या आमच्या घरी गेल्या आहेत, म्हणजे आईने खूप आग्रहाने त्यांना 2 दिवसांसाठी बोलवून घेतलं ना, म्हणून. आणि आता रुद्र फार चिडला आणि म्हणाला, तुला काही अक्कल आहे का? एका अनमॅरिड मुलीला असं दुसऱ्याच्या घरी पाठवतेस? दामिनी म्हणाली, रुद्र, अरे ते माझं घर आहे, असं काय करतोस? रुद्र म्हणाला, तुझं घर असलं तरी ते तिच्यासाठी सेफ असेल असं नाही. आणि कोणाला विचारून हा शहाणपणा केलास तू? असं म्हणून रुद्रनं गाडीची चावी घेतली आणि तिच्या घरी निघाला पद्मिनीला आणण्यासाठी. आणि आता दामिनी फार घाबरून तिथेच बसली. तिचे हातपाय लटपट कापायला लागले होते.
रुद्रने बेल वाजवली आणि दामिनीच्या आईने दरवाजा उघडला आणि म्हणाली, रुद्र, तू आणि इतक्या सकाळी सकाळी? अरे ये ना. बाबा म्हणाले, रुद्र चहा घे, नाश्तासुद्धा करून जा. रुद्र त्या दोघांना नमस्कार करून म्हणाला, आई बाबा, मी ताईला घ्यायला आलो आहे. कुठे आहे ती? तिला बोलवा ना. आई बाबांना काहीच नाही समजलं. ते म्हणाले, ताई म्हणजे पल्लवी ना? ती इथे कशी असेल? रुद्र म्हणाला, तुम्हीच तिला बोलवून घेतलीत ना 2 दिवसांसाठी? आई काहीच न कळून म्हणाली, नाही रे रुद्र, मी असं का करेन? आणि आता रुद्र म्हणाला, दामिनी तर मला असंच म्हणाली होती की ती तुमच्याकडे आली आहे, पण नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम वेगळा आहे. बहुतेक ताई किडनॅप झाली आहे. अग्निहोत्री साहेब कुठे आहेत? पोलीस स्टेशनला गेलेत का? मला ताईची मिसिंग केस करावी लागेल. आणि आई म्हणाली, अरे विशालसुद्धा नाही घरी, तो सुद्धा कालच 2-3 दिवसांसाठी बाहेर गेला आहे. कुठे गेला आहे हे त्यानं काही नाही सांगितलं. आणि आता सगळा प्रकार रुद्रच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. त्यानं खूप रागानं मोठ्या आवळल्या आणि आल्या पावली तडक घरी निघून आला आणि दरवाजाची बेल वाजवली तशी दामिनी खूप दचकली. तिने घाबरतच दरवाजा उघडला आणि रुद्रनं तिच्याकडे खूप रागात रोखून बघितलं आणि विचारलं, दामिनी ताई नक्की कुठे आहे? घरात आहे, बाथरूममध्ये आहे, तुझ्या घरी आहे की आणखीन कुठं गेली आहे आणि कोणाबरोबर गेली आहे? दामिनी आता काहीच बोलत नव्हती. अपराध्यासारखी त्याच्यासमोर उभा राहिली होती. दामिनी पटकन बोल, खरं काय ते सांग, असं तो ओरडला. ती दचकली आणि म्हणाली, रुद्र, ताई ताई आणि दादा, असं ती बोलणार इतक्यात रुद्रनं तिच्या सणसणीत कानाखाली वाजवली तशी दामिनी जमिनीवर कोसळली.